आणि ते आमच्या जीवनामध्ये अद्भुत कार्य करतं. अनेकदा अनेकांचा कल हा प्रार्थनेकडे असतो की माझ्या डोक्याला तेल लावून अभिषेक करावा, प्रार्थना व्हावी, आणि ते खरोखर देव करतो. परंतु जे शुद्ध अंतकरणाने, लीन अंतकरणाने, पश्चातापी हृदयाने देवाजवळ येतात आणि ज्यांच्या हृदयामध्ये देवाची भेट घेण्यासाठी व देवाला काहीतरी देण्यासाठी तत्परता दिसून येते, देव त्यांच्या जीवनात कार्य करतो. कारण की या दिवसामध्ये जेव्हा आपण उपवास करतो, आपण भोजनाचा त्याग करतो, आपण भोजनाचा, दैहिक भोजनाचा त्याग करतो, अन्न त्याग करतो. परंतु आपण ह्याद्वारे हे दर्शवतो की देवा, आम्ही दैहिक अन्नाचा जरी त्याग करत असलो, परंतु आत्मिक अन्न आम्हाला हवं आहे. आणि ते आत्मिक अन्न पवित्र शास्त्रामध्ये आहे, आणि ते पवित्र शास्त्र आपण वाचावं, त्यावर मनन करावं, आणि दिवसभर त्याचं चिंतन मनामध्ये, विचारामध्ये असावं. समय देखील आपण वचन वाचावं आणि प्रार्थना करून उपवास सोडावा. आजच्या दिनी आपण विशेष करून जे नेहमी या दिन, या समयामध्ये वचन आपल्याला येतं. मत्तेकृ शुभ वर्तमान याचा 5वा अध्याय, आणि त्यामध्ये डोंगरावरील प्रवचन मध्ये प्रभू येशू ख्रिस्त 14 ते 16 या 3 वचनामध्ये जे काय आम्हाला शिकवतो ते आपण आरंभी वाचूया आणि त्यावर थोडक्यात मनन करूया. मत्तय 5:14, तुम्ही जगाचा प्रकाश आहात. डोंगरावर बसलेले नगर लपू शकत नाही. दिवा लावून मापाखाली ठेवलेले नसतात, दिवटणीवर ठेवतात, म्हणजे तो घरातल्या सर्वांना प्रकाश देतो. त्याचप्रमाणे तुमचा प्रकाश लोकांसमोर असं पडू द्या की त्यांनी तुमची सत्कर्मे पाहून तुमच्या स्वर्गीय पित्याचे गौरव करावे. शेवटलं वचन परत वाचतो. तुमचा प्रकाश लोकांसमोर असा पडू द्या की त्याने तुमची सत्कर्मे बघून तुमच्या स्वर्गीय पित्याचे गौरव करावे. खरोखर या दिवसामध्ये आपण परिस्थिती बघतो आणि त्यामध्ये आपल्याला या गोष्टीची जाणीव होते की आपले कर्मे बघून भारत देशामध्ये विविध शहरांमध्ये, विशेष करून उत्तर भारतामध्ये लोक आम्हाला पिडतात, आम्हाला त्रास देतात, आणि मंदिरामध्ये भक्ती घेणं देखील आता कठीण होऊन बसलेलं आहे. कारण की सत्कर्मे, हे जे काही सत्कर्मे आहे किंवा देवासाठी केलेली चांगली कृत्य आहे, ती लोकांना आवडत नाही. लोकांना त्या सत्कृत्य बघून असं वाटतं की हे सत्कर्मे आमिष आहेत, आणि त्यामुळे त्या भावनेने पेटलेले ते लोक आहे. आणि कालच बुधवारीच मी संदेशात सांगितले की सैतान या दिवसामध्ये खवळतो. सैतानाला भक्ती करणारे, विश्वासाने पुढे जाणारे, जिवंत देवाची आराधना करणारे लोक आवडत नाही. परंतु आज वचनाकडे जेव्हा आपण जातो त्यामध्ये असं देखील तुमचा प्रकाश लोकांसमोर असे पडू द्या की त्यांनी तुमची सत्कर्मे बघून. आता प्रश्न हा येतो की जसं आपण विविध फोटोंमध्ये बघतो की देवाच्या सभोवती एक प्रकाशाचा वलय असतो, सर्कल असतो, तसं काही सर्कल आपल्या चेहऱ्यावर नाही. दुसरी गोष्ट, प्रभू येशू ख्रिस्ताने देखील स्पष्ट सांगितलं की जे जुने शास्त्री परुषी उपवास करायचे आणि आपल्या डोक्यामध्ये तेल न लावता जे केस ठेवलेले होते त्यावर धूळ उधळून घेत असे, त्यांची दाढी वाढलेली होती, तोंड देखील चित्र विचित्र ते करत असे, ज्याद्वारे त्यांचे जे सर्व आउटलुक बघून लोक म्हणतात की खरोखर हा व्यक्ती अतिशय दुःखी दिसतो, अतिशय कष्टी दिसतो, म्हणजे याचा उपवास हा निश्चितच धार्मिकतेकडे याला घेऊन चालले. परंतु येशू ख्रिस्ताने म्हटलं हा ढोंगी उपवास आहे. त्याचं कारण त्यांनी हे सांगितलं की हे बाह्य जे काही तुम्ही नाटकं करता ते मला मान्य नाही. तुमचं हृदय जे आहे ते माझं मंदिर आहे, आणि त्या हृदयामध्ये काय आहे ते मी जाणतो. आणि जर तुमचं हृदय देवापासून दूर असेल
जर तुमच्या हृदयापासून काही कार्य तुम्ही सत्कृत्य करत नसतील तर त्याला काही देखील महत्व नाही. आणि त्यामुळे या वचनामध्ये, ज्या डोंगरावरील प्रवचनामध्ये प्रभू येशू ख्रिस्त स्पष्ट म्हणतो की तुम्ही जगाचा प्रकाश आहात. तुम्ही म्हणजे विश्वासणारे तुम्ही आणि मी जगाचा प्रकाश आहोत. आणि प्रकाश कसा प्रसारित करतो, तर तिथे लिहिले की तुमची सत्कृत्ये, तुमची सत्कृत्ये. आणि यावरच आज आपण थोडक्यामध्ये मनन करणार आहोत. आणि त्यामध्ये ही बाब आपल्याला लक्षात येते की प्रभात समय, मी मागच्या वेळेस दार्जिलिंगला होतो आणि तेव्हा सिक्कीमला होतो, आणि ते पूर्वेकडचे प्रदेश आहे. आणि त्या पूर्वेकडचे प्रदेश असल्या कारणाने सर्वात पहिले तिथे सूर्योदय होतो. तिथे खूप सुंदर हिमालय रेंज आहे. आणि पहाटे सकाळी सकाळी जर तुम्हाला उगवता सूर्य पाहायचा किंवा सूर्योदय बघायचा, तर अनेक जे टुरिस्ट आहे ते त्या विशिष्ट स्थळी जाऊन उभे राहतात. सकाळचे जवळजवळ 3:30-4 वाजले की हळूहळू आकाशामध्ये लालिमा येते. आणि लालिमा दिसली की लोक मग सगळे कॅमेरे किंवा व्हिडिओ किंवा आपण मोबाईल घेऊन सज्ज होऊन जातात की आता थोड्या वेळामध्ये सूर्य उगवणार आहे. आपल्याकडे 8:30-8च्या दरम्यान सूर्य आपल्याला दिसतो, परंतु तिथे सकाळी 3:30-4लाच ती लालिमा आणि हळूहळू सूर्य वर येताना दिसतो. आणि ते खूप सुंदर दृश्य असतं. लोक टाळ्या वाजवतात, आनंद करतात. आणि मग हळूहळू जसं जसं सूर्य वर येत जातो तसं तसं ते मोमेंट कॅप्चर करतात. आणि मग जेव्हा पूर्ण सूर्य येऊन जातो, मग पुढे सूर्याला बघणं जरा कठीण होऊन जातं, कारण की आपलं नेत्र सूर्याला बघू शकत नाही. ते लालिमा, ते सुंदर असे मग आपल्याला दिसतं पक्षी आणि त्या सर्व प्रकारचे लोक. आणि मग काही घरांमध्ये आपल्याला दिसतं, अरे उठ बाळा, शाळेला जायचं, उठ, डबा तयार आहे. पत्नी उठते, अहो ड्युटीला जायचं की नाही, किती उशीर होते तुम्हाला, आज काय झालं, सुट्टी बिट्टी आहे काय, अहो नाही, मग किती वाजले बघा ना घड्याळामध्ये, बघा सूर्य निघाला, सर्वत्र प्रकाश झाला आणि तुम्ही झोपा काढता. आणि मग ते पण गडबड, अरे मला लवकर उठवायचं होतं, मला लवकर आज जायचं होतं. आणि अशा प्रकारची गडबड आपल्याला सर्व घरांमध्ये दिसते. सकाळी सकाळी ही गडबड आपल्याला सर्वत्र दिसते. आणि झोपी झालेले उठतात, झोपी गेलेले लोक गडबडून उठतात. हो प्रियांनो, 40 दिवस हा समय आहे की ख्रिस्तामध्ये जे सर्व आपण लोक आहोत, यामध्ये अनेक लोक निद्रिस्त आहेत, अनेक जण झोपी गेलेले आहेत. आणि काही लोकांना आता कदाचित असेही असतील की ज्यांना माहितच नाही 40 दिवस सुरू झाले. कारण की काही घरांमध्ये, काही कुटुंबामध्ये त्यांना 40 दिवस म्हणजे पवित्र सप्ताह, मग झाडाचा रविवार असो किंवा मग गुड फ्रायडे आठो किंवा ईस्टर असो, हेच त्यांना माहित आहे. परंतु हे जे 40 दिवस त्यांच्या घरामध्ये काही देखील बदल घडत नाही. हो प्रियांनो, ज्या प्रकारे सूर्य उगवतो त्याप्रमाणे सर्व लोक उठतात आणि आपले कामास लागतात. त्याचप्रमाणे हा समय आलेला आहे. हा नुसता 40 दिवस नाही, हे जे वातावरण सर्वत्र आम्हाला भारत देशात आणि जगात दिसून येते, हा समय आलेला आहे की निद्रिस्त जागा हो, कारण की देवाचा प्रकाश तुझ्यावर आलाय. यशाया 60 मध्ये सांगतं की प्रकाश तुझ्याकडे आलेला आहे, तो उठ आणि जागृत हो. हो प्रियांनो, आणि जर प्रकाशाच्या समयामध्ये देखील आपण झोपलेले असतो तर ह्याला आळशी म्हणतात. आणि इथे नीतिसूत्राकडे आळशी, तू त्या मुंग्यांच्याकडे बघ. आपल्याला त्या मुंग्यांच्याकडे घेऊन जातो, कारण की त्यांचं जे कार्य आहे किंवा ते जे बिझी सेवा कार्यामध्ये राहतात तसंच तुला राहायला पाहिजे. आणि प्रियांनो, परत एक वार 40 दिवस जो आहे तुमच्यासाठी, आम्हा प्रत्येकासाठी उठून बसण्याचा काळ नाही, तर सत्कृत्यांचा कार्य. आमच्या जीवनामधून असे कार्य दिसायला पाहिजे की त्याद्वारे येशू म्हणतो की तुम्ही प्रकाशित झालेले आहात, हे दिसेल. विशेष करून प्रियांनो, या दिवसामध्ये तुमचं माझं बोलणं, चालणं, वागणं
घरातले वातावरण अशा प्रकारे असायला पाहिजे की लोकांनी त्या स्वर्गीय देवाचा गौरव करावा, की शांती असावी ते या घरामध्ये, प्रीती असे ते या कुटुंबियामध्ये, खरोखर एकमेकांना मदतीचा हात असेल तर हेच कुटुंब पुढे येणार, आमचे सुखादुःखामध्ये धावून येणार हेच कुटुंब आहे. यांच्या ठाई खऱ्या अर्थाने जो देव बसतो तो प्रीती करणारा देव आहे, तो क्षमाशील देव आहे, तो सामर्थशाली देव आहे, तो कृपावंत देव आहे. याची जाणीव तुम्हाला आणि आमच्याद्वारे इतरांना होणं अतिशय गरजेचं आहे. हे अतिशय गरजेचं आहे. मी अनेकदा सांगत असतो माझ्या प्रवचनामध्ये की लक्षात ठेवा, जे आमचे शेजारचे लोक आहेत ते पवित्र शास्त्र वाचत नाही, कारण की त्यांच्याकडे पवित्र शास्त्र नसतं किंवा असलं तरी त्याच्याकडे दुर्लक्ष करतात. कारण की आपलेच ख्रिस्ती लोक जर वाचत नाही तर शेजारची काय अपेक्षा करायची. परंतु एकच गोष्ट लक्षात ठेवा, जरी पवित्र शास्त्र वाचत नसले तरी तुमचं आणि माझं कॅरेक्टर, तुमचा स्वभाव ते वाचत असतात. तुमचं आणि माझा स्वभाव, तुमचं आणि माझं जे काही जीवनभराचं कार्य आणि त्यांच्याशी उठणं बसणं बोलणं हे सर्व ते रीड करतात आणि त्याच्यामध्ये जर ख्रिस्त दिसतो, त्याच्यामध्ये जर येशूचे सद्गुण दिसतात तर मग ते येशूकडे आकृष्ट होतात आणि मग ते पवित्र शास्त्र घेतात आणि मग ते वाचू लागतात. परंतु अनेकदा आमच्यामध्ये असं काहीच दिसत नाही, त्यामुळे आमची कृती त्यांना या पवित्र वचनापासून आणखीन दूर घेऊन जाते. ते म्हणतात अरे या लोकांना काय, यांचं देवाने पुष्कळ मोठे कार्य केले परंतु हे लोक काही कामाचे दिसत नाही, त्यामुळे त्यांचं वचन पण काही कामाचं नाही. प्रियांनो, हे का घडतं? कारण की आमचे सत्कृत्य एक तर त्यांना देवापासून दूर घेऊन जातात किंवा ते देवाच्या जवळ येतात. आणि त्यामुळे जर योहान पहिल्या अध्यायामध्ये आपण गेलो तर आपल्याला एक सुंदर असं वचन दिसतं की त्याकरिता प्रभू येशू ख्रिस्त या जगामध्ये आला. योहान शुभवर्तमान याचा पहिला अध्याय आणि वचन 4 पासून वाचूया. प्रभू येशू ख्रिस्ताच्या बद्दल योहान याने प्रकारे म्हणतो, त्याच्या ठाई जीवन होते, ते जीवन मनुष्य मात्राचे प्रकाश होते. प्रभू येशू ख्रिस्ताच्या जन्माबद्दल योहान लिहितो की येशू ठाई जीवन होते आणि ते मनुष्यासाठी प्रकाश होता. तो प्रकाश अंधकारात प्रकाशतो तरी अंधकाराने त्याला ग्रासले नाही. यस, ह्या दिवसामध्ये हे जग अंधकारच आहे. या अर्थी हे पापाने भरलेले आहे, भ्रष्टतेने भरलेले आहे, अशुद्धतेने भरलेले आहे आणि आम्हाला विश्वासात, प्रार्थनेत, शुद्धतेत टिकून राहण्यासाठी संघर्ष करावा लागतो. परंतु यामध्ये एक प्रकाश आहे आणि त्याचं नाव आहे प्रभू येशू ख्रिस्त, जो 2000 वर्षा अगोदर प्रकाशित झाला आणि 33.5 वर्ष या जगामध्ये राहिला. तो गेला, तो पुनरुत्थीतून देवाच्या उजवीकडे बसला आहे. मग तो प्रकाश कुठे गेला? तो प्रकाश, येशू म्हणतो तुम्ही जगाचे प्रकाश आहात. प्रेज द लॉर्ड. 33.5 वर्ष मी जगाला प्रकाशित करत होतो, परंतु मी जातो खरा, तुम्हाला एकटं सोडणार नाही, पवित्र आत्मा तुम्हावर येईल आणि सामर्थ्य प्राप्त होईल. हो प्रियांनो, या दिवसामध्ये तुमचे आणि माझं सामर्थ्य, तुमचे आणि माझं सत्कृत्य हे जग बघत असताना ख्रिस्ताचा प्रकाश त्यांना दिसणं अतिशय महत्वाचं. पुढे असं लिहिलेलं आहे की देवाने पाठवलेला एक मनुष्य प्रकट झाला, त्याचे नाव होतं योहान, जो बाप्तिस्मा करणारा योहानच्या बद्दल लिहिले. तो साक्षी करिता म्हणतो, त्या प्रकाशाविषयी साक्ष देण्याकरता तो आला आहे. बाप्तिस्मा करणारा योहान म्हणतो त्याबद्दल लिहिलेलं आहे की तो येशूच्या बद्दल साक्ष देण्यासाठी या जगामध्ये आलेला. आज देव या पवित्र मंदिरामध्ये आपल्याला प्रश्न विचारू इच्छितो की आम्ही कोणाची साक्ष देण्यासाठी या जगात आलो आहोत? या नुसता बाप्तिस्मा करणारा योहानच येशूच्या आगमनाचा रस्ता खुला करत होता की आम्ही आमच्या सत्कृत्यांच्या द्वारे लोकांना प्रदर्शित करत आहोत की यस, तो येशू आला आहे, तो माझ्या ठाई बसतो आणि त्याचे कृत्य, त्याचे सामर्थ्याचे कृत्य माझ्या ठाई दिसत आहे. आणि जर दिसत नाही तर विचार करा की येशू आला होता, माझ्या जीवनामध्ये आला आहे की नाही, माझ्या कुटुंबामध्ये आला की नाही, की आपण रडतो, भांडतो, सर्व प्रकारच्या जगी गोष्टी करतो आणि लोक म्हणतात हे तर आमच्याच सारखे आहे, हे तर आमच्याच सारखे लोक आहेत. हो प्रियांनो, ही कृत्य अंधकाराची कृत्य आहे, ही कृत्य सैतानाची कृत्य आहे आणि या 40 दिवसामध्ये आम्हाला संपूर्ण बदल, ट्रान्सफॉर्मेशन म्हणतो, याची गरज आहे. आणि यासाठी सर्वात पहिले जेव्हा आपण आपले पाप पदरी घेतो की मी उन्हा आहे प्रभू,
माझ्यामध्ये चांगल्या गोष्टी बसत नाही. मी अनेकदा चांगल्या गोष्टी करायचा प्रयत्न करतो, परंतु कुठेतरी जाऊन फसतो, कुठेतरी मी अडखळतो. देवा माझ्यामध्ये बदल घडवून आण. देवा मला शुद्ध आणि पवित्र जीवन बहाल, कारण देव देणार आहे. देवाला ही गोष्ट आवडते, कारण की यासाठीच तो आला होता आणि यासाठीच तो आज तुमच्या आणि माझ्यासाठी पित्याच्या उजवीकडे बसून मध्यस्थी करत आहे. पुढे असं लिहिलेलं आहे 9व्या वचनामध्ये की तो खरा प्रकाश प्रत्येक मनुष्याला प्रकाशित करतो. तो जगात येणार होता, तो जगात होता व जग त्याच्याद्वारे झाले, तरी जगाने त्याला ओळखले नाही. जगाने त्याला ओळखले नाही. प्रियानो, जगाला कोणते कृत्य आवडतात? जगाला दैहिक कृत्य आवडतात. जगाला कोणते जगिक गोष्टी आवडतात? जगाला दैवीय गोष्टी आवडत नाही, कारण की त्यासाठी त्याग करावा लागतो, त्यासाठी काही गोष्टी सोडाव्या लागतात. परंतु जे जागतिक गोष्टी करतात त्यांना आनंद हवा, एन्जॉयमेंट हवा, त्यांना एंटरटेनमेंट हवा, त्यांना मौज मजा हवा, त्यांना आपल्या मनाप्रमाणे वागायला हवं. परंतु ख्रिस्ती जीवन त्यामध्ये अडखळत ठरतं आणि त्यामुळे काही लोक एंटरटेनमेंट कडे पण जातात आणि काही समय 40 दिवस ते दैवीय गोष्टी पण करतात. परंतु प्रियांनो, त्या प्रकारे चालणार नाही. आणि 3ऱ्या अध्यायामध्ये योहान काय म्हणतो बघूया. 19व्या वचनामध्ये, 3रा अध्याय योहानाचा 19 मध्ये, निवाळा करणारा हाच आहे की जगात प्रकाश आला आहे, परंतु मनुष्याने प्रकाशापेक्षा अंधाराची आवड ठेवली आहे. येस प्रियांनो, अंधाराची आवड ठेवलेली. आता मी सांगितलं की एंटरटेनमेंट, एन्जॉयमेंट सगळ्या गोष्टी अंधारात होतात. या अंधाराची कृत्य आहे. मनुष्याला कोणत्या गोष्टी आवडतात? अंधकाराची कृत्य, प्रकाशाच्या गोष्टी आवडत नाही. आणि पुढे लिहिलेले आहे, अंधाराची आवड धरली कारण त्यांची कृत्ये वाईट होती. आणि पुढे लिहिलेलं आहे, कारण जो कोणी वाईट कृत्य करतो तो प्रकाशाची म्हणजे देवाची आणि देवामध्ये चालणाऱ्या लोकांची काय करतो? द्वेष करतो व आपली कृत्य उघडकीस येऊ नये म्हणून प्रकाशाकडे येत नाही. कारण की प्रकाशामध्ये आले की कृत्य ओपन होतं. या पवित्र दिवसामध्ये आले आणि आपण उपवास ठेवला, प्रार्थना केली, गुडघ्यावर आलो, पवित्र तेलाचा अभिषेक झाला की देवाचा आत्मा आम्हाला अनेक गोष्टी उघडकीस आणून देतो आणि मग ते आम्हाला आवडत नाही. कारण की मग त्यामुळे आम्हाला गिल्टी फील होतं. अरे मी तो बहुत बेकार हूं, अरे माझ्यामध्ये तेच अयोग्य गोष्टी आहे, अरे मला ह्या गोष्टी देवाला आवडत नाही तरी मी करतो आणि मला ते आवडतात करायला. आणि मग आपल्या मनाला जरा टोचणी लागते आणि ती गोष्ट आपल्याला आवडत नाही. का? कारण की आपण आपल्या मनाने वागायला, आपण आपल्या ऐच्छिकरित्या वागण्यासाठी सतत तत्पर असतो आणि आपण खुश असतो की जैसा हो मी चांगला विश्वासू, प्रार्थनाशील, चर्चला जातो, कधीतरी बायबल वाचतो आणि खुश आहे, खुश आहे. परंतु खरोखर देव तुमच्या आणि माझ्यावर खुश आहे का हो? प्रकाशाच्या बद्दल जर विचार केला तर प्रकाशापासून काय काय लाभ होतो हे पण लक्षात घ्या. कारण की मी सायन्स आणि मॅथ्स टीचर असल्या कारणाने काही सायंटिफिक गोष्टी मी तुम्हाला देतो. पहिली गोष्ट ही आहे की प्रकाशात अंधकाराच्या गोष्टी उघड होतात. प्रकाशात अंधकाराच्या गोष्टी उघडकीस येतात आणि त्यामुळे जिथे जिथे लाईट आहे, जिथे जिथे सर्व काही सर्च लाईट आहे, तिथे गुन्हे घडत नाही. पण अंधाराचे लोक म्हणजे चोर, लुटारू, डाकू हे अंधारात काम करतात, दिवसा ते काम करत नाही. याचा अर्थ आहे की अंधारात मध्ये वावरणारे लोक अंधारात कार्य करतात परंतु प्रकाशात कार्य करत नाही. नंबर 2 आहे की अंधारामधले जे काही रस्त्यावर चालतात त्यांना प्रकाश मार्गदर्शक होतो. प्रकाश आणि पवित्र शास्त्र येणे प्रकारे म्हणते की तुझ्या पावलासाठी देवाचं वचन दिवा आहे ना, पावलासाठी दिवा आणि मार्गासाठी प्रकाश असं आहे. हे जे आमच्या हातामध्ये आहे, ज्याला आपण पवित्र शास्त्र म्हणतो, हे तुमच्या आणि माझ्यासाठी, तुमच्या पावलासाठी दिवा आणि मार्गासाठी प्रकाश असं आहे. जर तुम्ही निरंतर हे वाचत राहणार, निरंतर यामध्ये लिहिलेल्या गोष्टी आपल्या आचरणामध्ये आणत असत तर मला सांगू द्या, आम्ही चालू प्रकाशात त्याच्या प्रकाशात, असं बोलण्याची गरज नाही, गाण्याची गरज नाही, ते दिसूनच येईल. परंतु आम्ही किती चालू प्रकाशात गाणं गायलं, किती मेणबत्त्या घेऊन फिरलो तरी प्रियांनो काही होणार नाही, त्याचा लाभ होणार नाही. कारण की आपण ढोंगी
विश्वासणारे आहोत. तिसरी गोष्ट आहे की प्रकाश जर नसेल, ज्याला आपण सूर्यप्रकाश म्हणतो, तर कोणतीही वनस्पती जगणार नाही. कोणतीही वनस्पती जगणार नाही. का ते फोटोसिंथेसिस आम्ही शिकवतो वर्गांमध्ये की फोटोसिंथेसिस मुळे जर प्रकाश पडला तरच या वनस्पती स्वतःच भोजन बनवू शकतात. आणि जर वनस्पती संपली तर मनुष्य पण संपला. कारण की सूर्यप्रकाश वनस्पतीला त्याचं भोजन जे आहे ते बनवण्यास सहाय्य करतं आणि ते भोजन आम्हाला मिळतं, त्यामुळे आम्ही जगतो. त्याचप्रमाणे प्रियांनो, ज्या समय हे वचन संपलं तुमच्या आणि माझ्या जीवनामध्ये, आमचं आत्मिक जीवनच नव्हे तर शारीरिक जीवन देखील संपलेलं आहे. प्रेज द लॉर्ड. ज्या प्रकारे सूर्य संपला तर पृथ्वीवरचं जीवनच नायनाट होईल. त्याचप्रमाणे हे वचन ज्या दिवशी तुमच्या आणि माझ्या जीवनातून आणि घरातून आणि कुटुंबातून संपलं, त्या दिवशी आत्मिक जीवन हे संपलेलं आहे. आणि मग आमचं जीवन हे पापमय जीवन, अशुद्ध जीवन, दैहिक जीवन आणि सांसारिक जीवनच राहतं. कदाचित त्याच्यामध्ये धन येत, कदाचित त्यामध्ये पैसा येईल, कदाचित मुलं शिकून जातील, कदाचित चांगलं पद मिळेल, परंतु एक दिवस असा येईल की तुमचे आणि माझे पाप उघडकीस करणारा येशू जेव्हा न्यायासनावर बसल, तेव्हा त्याच्या समोर उघडलेली वहीमध्ये काही देखील नोंद नसणार की ह्यांनी एवढे फ्लॅट घेतले आणि ह्यांनी एवढे ऑफिसर पद बाजवले, एवढे अवॉर्ड मिळाले आणि ह्यांनी एवढं गौरवास्पद, त्याचं काही देखील नोंद नसणार. का? कारण की आमची सत्कृत्ये म्हणजेच प्रकाशमय जीवन हे आमच्या जीवनात नव्हतंच. आणि त्यासाठी प्रियानो लक्षात ठेवा की हे पवित्र शास्त्राचं जीवनच तुमच्यासाठी खरं जीवन आहे. पुढे असं लिहिलेलं आहे की यामुळे नेत्राला अर्थ आहे. आपल्या घरामध्ये पूर्ण अंधकार असेल आणि आपल्याला कुठून जायचं, तर बाई आज फार अडखळले, मी लाईटच नव्हते, काय माहित धडपड तुटले का? डोळे तर उघडे होते ना तुमचे, आमचे डोळे उघडे होते, परंतु घरात लाईट नसल्यामुळे आपण धडपडतो का? कारण की लाईट नसेल, प्रकाश नसेल तर आम्हाला दिसतच नाही. हो प्रियानो, जर तुमच्या आणि माझ्या जीवनामध्ये येशू नाही तर तुम्हाला आणि मला काही दिसणार नाही. कारण की तुमचे आणि माझे नेत्र जरी असले, आत्मिक नेत्र जरी असले, परंतु आत्मिक नेत्राला जोपर्यंत ख्रिस्ताचा मार्ग, ख्रिस्ताचा प्रकाश दिसत नाही, तोपर्यंत आत्मिक नेत्र, उत्तम आशीर्वाद जे स्वर्गापासून तुम्हाला आणि मला प्राप्त होतात, ते कधी देखील बघू शकत नाही. नेत्र असून देखील आपण आंधळ्यासारखा वावरतो. आणि यासाठी लक्षात ठेवा की आम्हाला जर प्रकाश आहे तरच दिसणार आहे. जगातल्या अंधकाराच्या गोष्टी तुम्हाला आणि मला सगळ्या दिसतील, कारण की आपण त्यामध्ये वावरू शकतो. आणि त्या समय कोणते नेत्र कामी येतात? जगिक किंवा दैहिक नेत्र कामी येतात. त्यांनी आपण जगातल्या सगळ्या गोष्टी बघू शकतो. परंतु जेव्हा आत्मिक मार्गावर तुम्हाला चालायचं, वचनाच्या मार्गावर तुम्हाला आणि मला चालायचं, तर त्यासाठी अंतःकरणाचे नेत्र जे प्रभूमध्ये अनेकांचे उघडलेले परंतु अनेकांचे बंद आहे, त्यांनाच आम्ही निद्रिस्त म्हणतो. अनेक मंडळ्या निद्रिस्त आहे, अनेक समाज निद्रिस्त आहे, अनेक घर कुटुंब निद्रिस्त आहे. त्यांना आज देखील ख्रिस्त व ख्रिस्ताचा प्रकाश दिसला नाही, किंवा दिसला तरी त्यांनी अंधाराची आवड धरलेली आहे. त्यामुळे सैतानाचे कार्य आणि जगिक दैहिक कार्य त्यांच्या जीवनामध्ये सुरू आहे. त्याचप्रमाणे एकच गोष्ट लक्षात ठेवा की हा सूर्यप्रकाश तुमच्या हाडांना बळ देतो. प्रेज द लॉर्ड. लहान लेकरं असतात तेव्हा आपल्याला माहिती आहे आपण काय करतो, त्या लहान लेकरांना उन्हात ठेवतो, बरोबर आहे, यासाठी की जे सूर्यप्रकाशाच्या द्वारे त्यांना विटॅमिन डी मिळेल, ते मिळायला पाहिजे. हो प्रियांनो, आज तुम्ही आपल्या लेकरांना संडे स्कूल मध्ये, आज तुम्ही तुमच्या लेकरांना देवाच्या वचनामध्ये घेऊन घरामध्ये कौटुंबिक भक्ती करतात काय? आणि जर करत असेल तर लहान वयामध्ये त्यांना हाडांना बळ आणि ताकद मिळेल. ते हाड जेव्हा मजबूत होतील तेव्हा त्यांची आत्मिक बांधणी मजबूत होणार आहे. परंतु प्रियांनो, आम्ही त्यांना क्लासेस लावतो, त्यांना हॉबी क्लासेस लावतो, त्यांना वेगवेगळ्या प्रकारचे सर्व साधन देतो, परंतु त्यांना देवाचं वचन जे त्यांच्या जीवनासाठी हाड आहे, हाडाला ताकद आहे, त्यापासून परावृत्त ठेवतो. त्या मुलांची काय चूक? त्यांना जे जसं घडवल तसे ते घडणार.
त्यांना जसं घडवणार तमीच घडणार. तुमचं आणि माझं ध्येय जर असेल की मुलांनी चांगलं शिकावं, कॉन्व्हेंटमध्ये जावं, पुढे जावं, फॉरेनला जावं, US ला जावं, UK ला जावं, त्याची सर्व तयारी करतात. परंतु सियोन देश हमारा आहे देश, त्याचं काय? अहो, तुम्हाला आणि मला नुसतं US मध्ये जायला, UK मध्ये जायला, तिथे काही पैसे धन कमवून मौज मजा करण्यासाठी देवाने बनवलेलं नाही. तिथे जा, देव देणारच आहे. देव म्हणतो की तुम्ही जेव्हा माझ्यामध्ये आणि माझी वचने तुमच्यामध्ये असेल, परत रिपीट करतो, जेव्हा तुम्ही माझ्यामध्ये आणि माझी वचने तुमच्यामध्ये असेल, तेव्हा तुम्ही जे काही मागाल मी देईन. प्रेज द लॉर्ड. तुम्ही US आणि UK मध्ये मोठे काहीतरी पदावर बसणार किंवा तिथलचे काहीतरी मोठं अचिव्हमेंट तुम्ही मिळवणार, परंतु प्रियांनो सर्व काही मिळवलं, परंतु आत्मा गमवला तर काय लाभ? आत्मा गमवला तर काय लोक. आणि लोकांनी इंडियामध्ये चांगले धार्मिक होते, चांगले वावरत होते, परंतु परदेशात गेल्यानंतर सर्व काही शून्य झालेलं आहे. तेच खातात, पितात, मजा करतात, करिअर घडवतात आणि संपलेले आहे. परंतु प्रियांनो, तिथे जाण्यापेक्षा किंवा कुठे जाण्यापेक्षा तुमच्या मार्गामध्ये जर प्रकाश म्हणजे हे शास्त्र तुमच्या जीवनामध्ये आहे, तर तुमची सत्कृत्य बघून, प्रेज द लॉर्ड, तुमचे सत्कृत्य बघून लोक म्हणतील खरोखर यांच्या ठाई जिवंत देव आहे आणि त्याचं नाव आहे प्रभू येशू ख्रिस्त. आज आपण हे वचन जे नेहमी वाचतो की तुम्ही जगाचा प्रकाश आहे. येशूने का तुम्हाला प्रकाश म्हणला? आपण येशू म्हणतो मी जगाचा प्रकाश आहे, परंतु पुढे जाऊन तो म्हणतो तुम्ही जगाचा प्रकाश आहात. आज तुमचं आणि माझं जीवन येशू समान प्रकाशित करण्यासाठी, मोशे जेव्हा परमेश्वराच्या सानिध्यात होता 40 दिवस आणि 40 रात्र, तो खाली उतरला, लोक त्यांचे तोंड बघू शकत नव्हते, कारण की ते प्रकाशमय झालेलं होतं. हो प्रियानो, या 40 दिवसामध्ये तुम्हाला आणि मला ते प्रकाशमय जीवन हवं आहे. प्रेज द लॉर्ड. ते बदललेलं जीवन आहे, ते ट्रान्सफॉर्मेशन हवं. आणि त्याच्यासाठी निदान आता तरी आपण पवित्र शास्त्र वाचणे, त्याच्यामध्ये चालणं, त्याच्यामध्ये दृढ होणं गरजेचं आहे. जर ते झालं तर तुमच्या आणि माझ्या जीवनातून ख्रिस्ताचा प्रकाश नुसतं 40 दिवसच नाही, तर उरलेले अनेक वर्ष जोपर्यंत तुम्ही आणि मी पृथ्वीवर आहात, जोपर्यंत देव आम्हाला या जगात ठेवतो, तोपर्यंत नुसतं तुम्हीच नव्हे तर तुमच्यामुळे तुमचं घर, तुमच्यामुळे तुमचे शेजारी, तुमच्यामुळे तुमचं मंदिर, तुमच्यामुळे तुमचं समाज हा प्रकाशित समाज दिसणार आहे. नाहीतर त्यांनी अंधाराची आवड केली, कारण की त्यांची कृत्ये दुष्कृत्य होती. प्रार्थना करूया. प्रभू, आम्ही तुला धन्यवाद देत आहोत, कारण की या समयी तू आम्हाला भेटलेला आहे, तू आम्हाशी बोललेला आहे. परत एक वार पित्या, आमच्या अंतःकरणाचे द्वार तू ठोकत असताना तू म्हटलेलं आहे की मला तुझ्या जीवनात प्रवेश करायचा आहे. किती दिवस जगिक व देहिक गोष्टी करणार? या समय जेव्हा अखिल जग उपास व प्रार्थनेच्या द्वारे माझ्या जवळ येत आहे, लीन आणि नम्र होऊन प्रायश्चित्त हृदयाने माझा धावा करत आहे, मी त्यांना क्षमा करत आहे, मी त्यांना शुद्ध करत आहे, मी त्यांच्या जीवनाचा ताबा घेते, मी त्यांच्या हृदयाचा ताबा घेते, मी त्यांच्या घराचा ताबा घेत आहे. निद्रिस्त लोक उठत आहे, लोक ख्रिस्ता जवळ येत आहे, त्यांचं जीवन प्रकाशित होत आहे, त्यांचे हृदय आनंदित होत आहे, त्यांच्या जीवनामध्ये सामर्थ्य स्वर्गातून उतरून येत आहे. तू का येत नाही पुढे? आणि येशू, तू आज वैयक्तिकरित्या आम्हाशी बोलत असताना तू आमचं जीवन प्रकाशित कर, आशीर्वादित कर, यासाठी की आमचे कृत्य बदलणार आहे, ते आमचे कृत्य सत्कृत्यांमध्ये परिवर्तित होतील आणि त्याद्वारे तिथे तुझा गौरव झाल्याशिवाय राहणार नाही. आभार मानतो आजच्या दिनाबद्दल प्रभू येशूच्या नावात. आमेन, आमेन, आमेन. यावेळेस आपण गीत गात असताना पुढे येऊया आणि परत एक वार मी आपल्याला सांगतो की आपण देवाच्या समोर नतमस्तक होत आहोत, आपण देवाचा हात आपल्या मस्तकी घेणार आहोत. त्यामुळे निश्चितच देव आज सामर्थ्याचं कार्य आपल्या जीवनामध्ये केल्याशिवाय राहणार नाही. प्रभूला गौरव असो. अपन गीत गाऊया, आए हम तेरे चरणों में.
आए हम तेरे चरणों में, लेकर हम स्तुति आए हम तेरे चरणों में, लेकर हम स्तुति हालेलुया 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 प्यारे मसीहा आशीष दे हमें, आत्मा से तू भर दे हमें, प्यारे मसीहा आशीष दे हमें, आत्मा से